बारामती पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी, सर्व पक्षांनी मन मोठं करावं असं फडणवीस म्हणालेत. तर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडतील. खासदार संजय राऊत यांनी ही माहिती दिली आहे. ठाकरेंची शिवसेना आता बारामतीतल्या उमेदवारी संदर्भात काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर त्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी असं म्हटलंय. सर्वांनीच आपलं मन मोठं करावं असं फडणवीस यांनी म्हटलंय. माझी अशी सर्वांना विनंती असेल की ही पोटनिवडणूक बिनविरोध झाली तर महाराष्ट्राला साजेशी अशा पद्धतीनं ही परिस्थिती होईल. यापूर्वीही अनेक वेळा महाराष्ट्राने बिनविरोध पोटनिवडणुका केलेल्या आहेत. मला आठवतं की ज्यावेळेस आर आबांचं दुःखद निधन झालं होतं त्याही वेळेस आपण जी काही पोटनिवडणूक आहे ती त्या ठिकाणी भाजपने आम्ही ठरवलं होतं की आम्ही लढणार नाही आणि आपण ती बिनविरोध केली होती. मला असं वाटतं सगळ्या पक्षांनी मन मोठं करून बिनविरोध निवडणूक केली पाहिजे. सुनेत्रा बहिनी पवार यांनी नक्कीच काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरती चर्चा केली. अर्थात बारामती पोट निवडणुकीविषयी ती चर्चा केलेली आहे. महाराष्ट्रातल्या ज्या दोन पोटनिवडणुका आहेत राहुरी आणि बारामती, त्यातल्या बारामती पोटनिवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि पक्षप्रमुखांशी त्यांनी त्या संदर्भात चर्चा केली आणि ती चर्चा काय झाली किंवा त्या संदर्भात काय निर्णय आहे तो लवकरच स्वतः पक्षप्रमुख पत्रकार परिषद घेऊन आपल्याशी संवाद साधेल.